याच्यामध्ये जो काल आपल्याकडं पाऊस झालेला आहे याच्यामध्ये उदगीर त्यानंतर बिदर जिल्ह्यामध्ये आणि या सर्कलमध्ये याची जी आकडेवारी बघितली तर 200-300 mm पेक्षाही तो जास्त आहे। दुसरं कारण एक आहे, यावर्षी गळभरणी जी लेंडीची झाली तर 20% पेक्षा जास्त साठा होणार नाही असं टेक्निकली तसं लिहून दिलं होतं त्यांनी। परंतु प्रायमा फेसी जो पुराची किंवा पावसाची परिस्थिती बघितली आपण राज्यात आणि नांदेड आणि या सगळ्या परिसरामध्ये तर अनप्रेसिडेंटेड पाऊस झालेला आहे। आणि जर टोपोग्राफी बघितली तर त्या सगळा जो प्रवाह जो आहे उतार आहे हे पाणी मोठ्या प्रमाणावर या प्रभाव क्षेत्रात आलेलं आहे। आता त्यांच्या ज्या समस्या आहेत, ज्या 2-3 मेजर इश्यूज आहेत की इथं जे मृत्यू झालेले आहेत यांना तात्काळ आपल्याला मदत देणे आहे। त्यानंतर सहायता निधीमधून आम्ही विशेष प्रयत्न करून तो पण प्रस्ताव पाठवतो। त्याचसोबत इतर ज्या काय फॅसिलिटीज द्यायच्या आहेत त्यांना राहणं खाणं वगैरे हे सगळं पण आम्ही ऑलरेडी सगळं करतो आहे। कॅम्प पण आपण इथं सेटअप केलेला आहे आणि ज्या त्यांच्या मेन MSEB आणि जे इरिगेशन डिपार्टमेंटचं ज्या त्याच्याबद्दल पण चौकशीचं आम्ही इरिगेशन विभागाला आम्ही कळवतो की हे काय एक्स्ट्रा जे स्टोरेज झालं याचे काय कारण आहे त्याची चौकशी करून जी कारवाई करण्याची त्यांची मागणी तर 100% ते आज किंवा उद्याच आम्ही तो प्रस्ताव तयार करून पाठवतो। आणि इतर ज्या हा रस्ता आहे तर तो पण आम्ही मंजूर करण्याचं त्यांना इमिडिएटली 2 दिवसात सांगितलेलं आहे। तर जे काही इश्यूज असतील ते आम्ही आता चर्चा केली सगळ्यांशी, सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत तिथले नागरिक आहेत। आता रावणगावचे पाटील साहेब आहेत तिथे आम्ही काल रेस्क्यू ऑपरेशन केलं तर या पद्धतीने आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। परंतु कालचा आमचा पहिला फोकस होता की लोकांना रेस्क्यू करणं। 300 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे या ठिकाणी। SDRF टीम जी आहे तर ती पहाटेपासूनच ऑपरेशन्समध्ये होती आणि 300 लोक इथे रेस्क्यू केलेले आहेत। आणि जिल्ह्यातली इतर जी परिस्थिती आहे पाण्याच्या विसर्गाच्या व्यवस्थापनाची त्याच्यावर पण आमचं लक्ष होतं काल। परंतु आज सिच्युएशन तुलनेने नॉर्मल आहे, पाऊस कमी आहे, येलो अलर्ट आहे आणि इतर जे प्रॉब्लेम दिसत नाही। परंतु जे काही डेंजरस गाव आहेत अजूनही आम्ही आयडेंटिफाय केलेत आणि आमची SDRFची टीम आता आम्ही नांदेडला शिफ्ट करून सतत कॉन्टॅक्टमध्ये आहे। काही ठिकाणी गरज भासली तर आमची टीम लगेच रेस्क्यूला जायला रेडी असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।